नमस्कार. तारा रमाला बोलते, मामी मामी मला खरंच माफ कर. मी तुला ओळखायला चुकले. मामी खरंच माझं चुकलं. मी असं वागायला नको होतं. त्यावेळेला रमा बोलते, तारा तुझं काही वाईट व्हावं अशी माझी इच्छा नाही. तुम्हाला वळण चांगलं लागावं एवढीच माझी इच्छा आहे. तेव्हा लगेच मोठ्यानी तारा बोलते, खरं सांगायचं तर आम्ही प्रत्येक वेळेला चुकीचं आम्हाला कायम समजावत आलीस, पण आम्ही मात्र तुझ्यावरती विश्वासच ठेवला नाही. तुझ्याशी ज्या पद्धतीने वागत होतो ती पद्धत चुकली. तेव्हा लगेच रमा बोलते, हे बघा माझा काही तुमच्यावरती राग नाही आहे किंवा या घरापासून मला तुम्हाला तोडायचं सुद्धा नाही. फक्त चांगले संस्कार द्यायचे आहेत. तुमची इरावती आत्या तुमच्याशी जे काही वागते ते चुकीचं वागते, पण तुम्हाला मात्र ते कळतच नाही. तेव्हा तारा बोलते, मला सगळं समजतंय, सगळं काही समजतंय, पण काय करणार, शेवटी तिच्यावरती विश्वास ठेवावा लागत होता. आणि आता मात्र एक गोष्ट कळून चुकली, ती म्हणजे इरावती आत्या ज्या पद्धतीने वागते ना ती पद्धतच चुकीची. तिथे इरावती येते आणि इरावती रमाला बोलते, रमा तू हे सर्व मुद्दामून करतेस ना. रमा तू माझ्या भाच्यांना माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न करतेस. रमा तुला असं वागून काय मिळतंय. तेव्हा रमा बोलते, एक मिनिट, तुम्ही उगाचच असा विचार करताय. तुम्ही असा विचारच करू नका. माझ्या मनात सुद्धा असं काही नाही, आणि तुम्ही जर का असा विचारच केला नाही तर बरं होईल. तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला इरावती बोलते, खरं सांगायचं तर तारा तू हिच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नकोस हा. ही बाई दिसते तशी नाही आहे. तेव्हा लगेच तारा बोलते, खरं तर माणसं ओळखायला मी चुकले होते. आत्ता मला समजायला लागलेत नक्की माणसं कशी आहेत ती. माझंच चुकलं. खरं तर मी असं वागायला नको होतं, पण आता मात्र मी शांत बसणार नाही. आता जे काही चालू आहे ना ते एकेकाला त्यांची लायकी दाखवणारच. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. ती खूपच चिडचिड करते. त्याच वेळेला इरावती रमावरती हात उचलायला जाते. तेवढ्यात तारा इरावतीचा हात धरते आणि इरावतीच्या सणसणीत कानाखाली मारते. तेव्हा रमा मोठ्याने ओरडते, काय चाललंय तारा तुझं. हे संस्कार नाही घ्यायचे आहेत आपल्याला बाळा. बाळा मोठ्यांचा मान ठेवायचा आहे एवढंच तुला मी सांगण्याचा प्रयत्न करते, आणि तू मात्र असं वागतेस. तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती. तुला हे असं वागून काय मिळालं, बोल ना. तू असं का वागलीस, मला उत्तर दे. तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो. इरावती म्हणते, तारा तू माझ्यावरती हात उचललास. तारा तुला हे सर्व करायची गरजच काय होती, बोल तारा बोल. तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. त्यावेळेला तारा बोलते, बस झालं, आता मला या विषयावरती काही एक बोलायचं नाही. जे काही चालू आहे ना तेच चुकीचं चालू आहे तुमचं. खरं सांगायचं तर तुम्ही अशा पद्धतीने माझ्याशी वागायला नको होतं. तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो, काय झालं, कसला आवाज आला. त्यावेळेला रमा बोलते, हे बघा तुम्ही शांत व्हा. त्यावेळेला इरावती बोलते, अरे तुला कळतंय का अक्षय, या ताराने माझ्या कानपाडीत लगावली. तेव्हा अक्षय बोलतो, काय तारा तू अशी का वागलीस. हे संस्कार केलेत का मी तुझ्यावरती. तारा मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुला असं वागून काय मिळालं. त्यावेळेला तारा बोलते, प्लीज मामा तू माझ्यावरती विश्वास ठेव. अरे या बाईने नेहमीच आम्हाला चुकीचं सांगितलं आहे. ज्या पद्धतीने ही बाई वागले ना ती पद्धतच चुकीची आहे, आणि त्यासाठी मी हिला कधीच माफ करणार नाही. आता जे काही चालू आहे ना ते चुकीचं चालू आहे. त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो, रमा तुला हे कळतंय का, आज ज्या पद्धतीने हे सर्व झालं ना ते चुकीचं आहे. तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते. रमा मोठ्याने बोलते, पुरे, मला आता हा विषयच ताणायचा नाही. हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल. तेव्हा लगेच तारा बोलते, पण मामीचं तर काहीच चुकलं नाही. खरं सांगायचं तर मामी जे काही वागते ना ती योग्यच वागते, आणि मला या गोष्टीचा आनंद आहे. आतापर्यंत मी मामीला ओळखायला चुकले होते, पण आता नाही. रमा मामी बरोबर आहे, इरावती आत्याचंच चुकलं आहे. तेव्हा लगेच इरावती म्हणते, वा तारा वा, अगं इतकी वर्ष मी तुझ्यासोबत आहे आणि तू मात्र
मलाच खोटं ठरवतेस? आज तू माझ्या पाठीत खंजीर खुपसतेस? तेव्हा लगेच मोठ्याने इरावती बोलते, हो, कारण मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे. तू प्लीज तुझा विषय थांबव गं. खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही. आता प्लीज लवकरात लवकर सगळ्या गोष्टी थांबू देत. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, तारा, काही असलं तरीसुद्धा तू असं वागायला नको होतंस. तारा, तुला असं वागणं योग्य आहे का? तूच सांग ना. तेव्हा लगेच तारा बोलते, ते काही असलं तरीसुद्धा मला या वागण्याचा त्रास झाला आहे आणि मला हे वागणं अजिबात पटलेलं नाही. प्लीज हे सर्व थांबवा, नाहीतर नको ते होईल. तेव्हा लगेच मोठ्याने अक्षय बोलतो, आत्या, ही असं का बोलते? मला कळतच नाही आहे. तू काही तिला बोललेस का? ती तुझ्यावरती एवढी का चिडली आत्या? त्यावेळेला लगेच इरावती बोलते, अक्षय, अरे असं का बोलतोस तू? अक्षय, अरे माझ्यावरती विश्वास ठेव, मी काहीही बोललेले नाही तिला. अक्षय, मी का तिला बोलेन? तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो, बस झालं, मला आता या विषयावरती वाद नको आणि हा विषय आता जर का वाढवला नाही तर बरं होईल. त्यावेळेला अक्षयला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच अक्षय मोठ्याने बोलतो, एक सांगू का तुम्हाला? तुमच्या या वागण्यामुळे मला त्रास व्हायला लागला आहे. मला समजतच नाही आहे की काय करावं ते. पण आता मात्र एकच गोष्ट सांगेन, ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मी शांत नाही बसणार आणि प्लीज हा विषय आता इथल्या इथे थांबवा, नाहीतर नको ते होऊन बसेल. तेव्हा मात्र खूपच राग अक्षयला आलेला असतो. त्यावेळेला लगेच इरावती बोलते, तारा, तू आता माझ्याशी जे काही वागलीस ना ते चुकीचं आहे. तुला मी कधीच माफ करणार नाही. त्यावेळेला लगेच तारा बोलते, नाही माफ केलंस तरी फरक पडत नाही. मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलावंसं वाटतच नाही. आता संपला विषय. तेव्हा मात्र तारा बोलते, निघ आता इरावती आत्या. तेव्हा लगेच इरावती बोलते, तारा, आज तू मला दुखवलंस. कधी ना कधीतरी तुझे डोळे उघडतीलच. कधी ना कधीतरी तुला माझी किंमत कळेलच. त्यावेळेला मात्र तू डोक्यावर पडशील. त्यावेळेला लगेच मोठ्याने इरावती असं बोलताच रमा बोलते, प्लीज आता निघा इथून आणि निघालात ना तर बरंच होईल. मला आता हा विषय वाढवायचा नाही आणि त्यांच्या डोक्याला उगाच ताप करायचा नाही. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, आत्या, प्लीज हा विषय थांबव. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर ताराने इरावतीच्या सनसनीत कानाखाली देऊन योग्य केलं का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.